ओम नमः शिवाय. श्रोते हो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री शिवमहापुराण भाग 8. मागील भागामध्ये आपण शिवपुराणातील रुद्रसंहिता प्रथम खंड यामधील अध्याय 8 ते 15 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण केला. आज या भागामध्ये आपण अध्याय 16 ते अध्याय 20 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण करूया. चला तर सुरुवात करूया. श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता प्रथम खंड भाग 8. ब्रह्माजी पुढे नारदांना म्हणाले, नारद, मी युगे आणि कालाची निर्मिती केली आणि आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, पर्वत, महासागर, वृक्ष इत्यादींपासून अनेक पदार्थ निर्माण केले. उत्पत्ती आणि विनाशाची द्रव्यही मीच निर्माण केली. पण एवढ्यावरही माझे समाधान झाले नाही. तेव्हा माता अंबेसह भगवान शंकरांचे ध्यान करून विश्वातील इतर पदार्थ मी निर्माण केले आणि माझ्या नेत्रातून मारीच, हृदयातून भृगू, कानापासून अंगिरा, उदानापासून वशिष्ठ, दोन्ही कानातून कृतू, प्राणापासून अत्री, मांडीतून दक्ष आणि छायेपासून कर्दम मुनी यांची मी निर्मिती केली. माझ्या संकल्पाने मी सर्व आध्यात्मिक साधनेचे साधन म्हणून धर्म देखील प्रकट केला आणि मग माझ्या आज्ञेने धर्म मार्गामध्ये ते सर्व गुंतले. त्यानंतर मी माझ्या शरीराच्या वेगवेगळ्या भागातून देव आणि दानवांच्या रूपांमध्ये अनेक पुत्र निर्माण केले आणि त्यांना वेगवेगळे शरीर दिले. त्यानंतर भगवान शिवांच्या प्रेरणेने मी माझ्या शरीराचे 2 भाग केले. त्यांची 2 रूपे झाली. माझे अर्धे शरीर नराचे झाले आणि अर्धे नारीचे झाले. हा मनुष्य स्वयंभू मनु या नावाने प्रसिद्ध झाला आणि त्याला उच्च दर्जाचा साधक म्हटले गेले आहे. शतरूपा नावाची योगिनी आणि परम तपस्वी स्त्रीचा जन्म नारी रूपातून झाला. मनुने शतरूपा या सुंदर स्त्रीशी विवाह केला आणि समागमाद्वारे विश्वनिर्मितीच्या कार्याला सुरुवात केली. त्यांना प्रियव्रत आणि उत्तानपाद नावाचे 2 पुत्र आणि अकुटी, देवहूती आणि प्रसूती नावाच्या 3 मुली झाल्या. अकुटीचा विवाह हितमुनींशी झाला, देवहूतीचा विवाह कर्दम मुनींशी आणि प्रसूतीचा दक्ष प्रजापतींशी विवाह झाला. रुची आणि आकुतीच्या वैवाहिक नात्यामधून यज्ञ आणि दक्षिणा नावाची स्त्री पुरुष जोडी निर्माण झाली. यज्ञाला दक्षिणेपासून 12 पुत्र झाले. हे नारद, कर्दम आणि देवहूती यांना अनेक कन्या झाल्या. दक्ष आणि प्रसूती यांनी 24 मुलींना जन्म दिला. दक्षाने 13 मुलींचा धर्माशी विवाह करून दिला. या 13 मुली म्हणजे श्रद्धा, लक्ष्मी, धृती, पुष्टी, मेधा, क्रिया, बुद्धी, लज्जा, वस्तू, शांती, सिद्धी आणि कीर्ती. त्याबरोबर त्यांच्या इतर 11 मुली ख्याती, सती, संभूती, स्मृती, प्रीती, क्षमा, सन्नाती, अनसूया, ऊर्जा, स्वहा आणि स्वधा यांचा विवाह भृगू, शिव, मरीची, अंगेरी, पुलस्त्य, पुलह, क्रतू, अत्री, वशिष्ठ, अग्नी या ऋषींशी झाला. अंबिकेचे पती महादेव यांच्या आज्ञेने अनेक जीव महान ऋषींच्या रूपाने जन्माला आले. कल्पभेदातून दक्षाला 60 कन्या झाल्या. त्यापैकी 10 मुलींचा विवाह धर्माशी, 27 मुलींचा चंद्राशी, 13 मुलींचा विवाह कश्यप ऋषींशी झाला. नारद, त्यांनी 4 मुलींचे लग्न अरिष्टनेमीशी केले. भृगू, अंगिरा आणि कुशास्व यांच्याशी प्रत्येकी 2 मुलींचा विवाह केला. कश्यप ऋषींच्या मुलांनी संपूर्ण त्रैलोक्य प्रकाशित केले. देव, ऋषी, दानव, वृक्ष, पक्षी, पर्वत, लता इत्यादी कश्यपांच्या पत्नीपासून जन्मले. अशा प्रकारे भगवान शंकरांच्या आदेशाने ब्रह्मदेवाने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली. भगवान शिवांनी त्रिशूलावरती धारण केलेली देवी सती ही सुद्धा दक्षापासूनच प्रकट झाली. भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी अनेक लीला केल्या. अशा प्रकारे देवी सती भगवान शिवांची पत्नी झाली. पण वडिलांच्या यज्ञामध्ये पतीचा अपमान झालेला पाहून त्यांनी यज्ञाच्या अग्नीमध्ये आपला देह नष्ट केला. देवतांच्या प्रार्थनेने ती माता सती पार्वतीच्या रूपामध्ये प्रकट झाली आणि मग कठोर तपश्चर्या करून तिने भोलेनाथांना परत मिळवले.
त्या कालिका, चंडिका, भद्रा, चामुंडा, विजया, जया, जयंती, भद्रकाली, दुर्गा, भगवती, कामाख्या, कामदा, अंबा, मृदानी, सर्व मंगला इत्यादी अनेक नावांनी पूजल्या जातात. देवीची ही नावे भोग आणि मोक्ष देणारी आहेत. मुनी नारद, अशा प्रकारे मी तुला विश्वाच्या उत्पत्तीची कथा सांगितली. भगवान शंकरांच्या आज्ञेनेच हे सर्व विश्व माझ्याद्वारे निर्माण झाले. ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र या तिन्ही देवता एकाच महादेवाचे अंश आहेत. सूतजी पुढे म्हणाले, हे ऋषीमुनींनो. त्यानंतर नारदजींनी नम्रपणे नमस्कार केला आणि ते ब्रह्मदेवांना म्हणाले, हे परमपिता, भगवान शंकर कैलासाला कधी गेले आणि त्यांनी तेथे कुबेराशी कुठे आणि कशी मैत्री केली? भगवान शिव कैलासावर काय करतात? कृपया मला सांगा. ते ऐकण्यासाठी माझे कान आतुर झाले आहेत. त्यावर ब्रह्मा म्हणाले, मी तुला चंद्रमौली भगवान शिवांबद्दल सांगतो. कांपिल्य नगरामध्ये यज्ञदत्त दीक्षित नावाचा एक ब्राह्मण होता, जो खूप प्रसिद्ध होता. तो यज्ञविद्येमध्ये पारंगत होता. त्यांना गुणनिधी नावाचा 8 वर्षाचा एक मुलगा होता. तो त्यागप्रिय झाला आणि त्याला पुष्कळ ज्ञानही झाले, पण तो लबाड आणि जुगारी बनला. तो सतत जुगार खेळायचा आणि अनेक अश्लील संगीतकारांचा साथीदार बनायचा. आईने खूप सांगूनही तो वडिलांच्या जवळ गेला नाही आणि त्याची कोणतीही आज्ञा पाळली नाही. त्याचे वडील घरातील कामे आणि दीक्षा इत्यादींमध्ये मग्न होते. जेव्हा तो घरी येई आणि पत्नीला त्याच्या संततीबद्दल विचारे, तेव्हा ती खोटे सांगे की तो कुठेतरी स्नान करण्यासाठी किंवा देवतांची पूजा करण्यासाठी गेला आहे. एकुलता एक मुलगा असल्याने ती आपल्या मुलाच्या उणीवा लपवायची. त्यांनी मुलाशी लग्न लावून दिले. आई रोज मुलाला समजावत असे, तुझ्या वाईट सवयींमुळे जर तुझ्या वडिलांना हे कळाले तर ते रागाच्या भरामध्ये आपल्या दोघांना ठार मारतील. पण आईच्या समजुतीचा गुणनिधीवर काहीही परिणाम झाला नाही. एके दिवशी त्याने वडिलांची अंगठी चोरली आणि जुगारामध्ये ती हारली. चुकून त्याच्या वडिलांना अंगठीबद्दल कळाले. जेव्हा त्याने जुगाऱ्याच्या हातामध्ये ती अंगठी पाहिली आणि त्याला विचारले, तेव्हा तो जुगारी म्हणाला की मी कोणतीही चोरी केलेली नाही. तुझ्या मुलानेच मला ही अंगठी दिली. एवढेच नाही तर इतर जुगार खेळणाऱ्यांनाही घरातून भरपूर पैसे आणून दिले आहेत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुमच्यासारख्या पंडितालाही आपल्या मुलाची अधम लक्षणे कळून आली नाहीत. या सर्व गोष्टी ऐकून पंडित दीक्षित याचे मस्तक शर्मीने झुकले. त्याने त्यांच्या चरणी मस्तक टेकवले आणि मुख झाकून तो आपल्या घराकडे निघाला. घरी पोहोचल्यावर त्याने रागाने बायकोला हाक मारली. त्याने बायकोला विचारले, तुझा लाडका मुलगा कुठे आहे आणि आज सकाळी मी तुला दिलेली अंगठी कुठे आहे? पंडिताच्या बायकोने पटकन खोटे बोलले, ती कुठे आहे ते मला आठवत नाही. आता मात्र दीक्षितांना राग आला आणि ते आपल्या पत्नीला म्हणाले, तू खूप सत्य बोलतीस. जेव्हा मी गुणनिधीबद्दल विचारले तेव्हा तू मला शब्दांनी शांत केलेस. असं सांगून दीक्षितांनी घरातील इतर गोष्टींचा शोध सुरू केला, परंतु त्यांना काहीही सापडले नाही. कारण गुणनिधी त्या सर्व गोष्टी जुगारांमध्ये हारला होता. रागाच्या भरामध्ये त्या पंडितांनी पत्नी आणि मुलाला घरातून हाकलवून दिले आणि पुन्हा नवीन दुसरे लग्न केले. ब्रह्माजी म्हणाले, हे नारद, गुणनिधीला ही बातमी कळताच त्याला त्याच्या भविष्याची काळजी वाटू लागली. तो अनेक दिवस भूक आणि तहानेने व्याकुळलेला होता. एके दिवशी भूक आणि तहानेने व्याकुळ होऊन तो एका शिवमंदिराजवळ जाऊन बसला. एक शिवभक्त आपल्या कुटुंबासह शिवपूजेसाठी विविध साहित्य घेऊन तेथे आला होता. त्यांनी आपल्या कुटुंबासह भगवान शंकराची नियमानुसार पूजा केली आणि शिवलिंगाला विविध प्रकारचे पदार्थ अर्पण केले. पूजनानंतर ते तिथून निघून गेले. भुकेने व्याकुळ झालेल्या गुणनिधीने तो शिवभोग चोरण्याचा विचार केला आणि तो मंदिरामध्ये गेला. त्यावेळी अंधार असल्याने त्याचे कपडे पेटवून दिले आणि भगवान शंकरांसमोर दीप प्रज्वलित करून त्यांना दीपदान केले. सर्व प्रसाद त्यानंतर तो घेऊन धावू लागला. त्यावेळी त्याच्या पायाच्या धक्क्याने मंदिरामध्ये तो चोरी केल्याचे लोकांच्या लक्षात आले. सर्वजण त्याला पकडण्यासाठी धावले आणि त्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. त्या शहरातील लोकांनी त्याला खूप मारले. त्याचे भुकेने व्याकुळ शरीर तो मार सहन करू शकले नाही
आणि त्याचा मृत्यू झाला. त्याच्या दुष्कृत्यामुळे यमदूत त्याला बांधून घेऊन जात होते. तेव्हा भगवान शिवांचे पार्षद तेथे आले आणि त्यांनी गुणनिधीला यमदूताच्या बंधनातून मुक्त केले. यमदूतांनी शिवगणांना नमस्कार केला आणि त्यांनी सांगितले की हा अत्यंत पापी आहे. त्याने भगवान शिवांचा भोगही चोरला. त्याने अनेक पापे केली आहेत, म्हणूनच तो यमलोकाचा हकदार आहे. याला आमच्याबरोबर नेऊ द्या, म्हणजे त्याला आम्ही निरनिराळे नरक भोगायला लावू. तेव्हा शिवगणांनी उत्तर दिले की नक्कीच गुणनिधीने अनेक पाप केली आहेत, पण काही सत्कर्मेही केली आहेत, ज्यांची संख्या कमी असली तरी पापकर्माचा नाश करणारी आहे. रात्री त्याने कपडे फाडून शिवलिंगासमोर दिव्यामध्ये वाट टाकून ती पेटवली आणि दीपदान केले. त्याने आपल्या पित्याच्या श्रीमुखातून आणि मंदिराबाहेर बसले असताना शिवांचे गुण ऐकले. यासारखे अनेक धार्मिक कार्य त्याने केले. इतके दिवस उपाशी असल्याने त्याने उपवास केला आणि शिवदर्शन आणि शिवपूजनही केले. म्हणून तो आमच्याबरोबर शिवलोकामध्ये जाईल. तेथे काही दिवस वास्तव्य करेल. जेव्हा त्याची सर्व पापे नष्ट होतील तेव्हा भगवान शिवांच्या कृपेने तो कलिंग देशाचा राजा होईल. म्हणून यमदूत, तू तुझ्या लोकामध्ये परत जा. हे ऐकून यमदूत यमलोकामध्ये गेला. त्यांनी यमराजाला याची माहिती दिली आणि यमराजाने आनंदाने ते स्वीकारले. त्यानंतर शिवगण गुणनिधी नावाच्या त्या ब्राह्मणासोबत शिवलोकामध्ये गेले. भगवान शिव आणि देवी उमा कैलासावर विराजमान होते. त्यांना त्यांच्यासमोर आणण्यामध्ये आले. गुणनिधीने भगवान शिव आणि उमा यांच्या चरणांचे पूजन करून त्यांची स्तुती केली आणि आपल्या कृत्याबद्दल महादेवांची क्षमा मागितली. महादेवांनी त्याला क्षमा केली. शिवलोकामध्ये काही दिवस राहिल्याने गुणनिधी पुढे कलिंग देशाचा राजा अरिंदम यांचा पुत्र दम म्हणून प्रसिद्ध झाला. हे नारद, शिवजीची थोडीशी सेवाही त्याच्यासाठी फलदायी ठरली. जो कोणी या गुणनिधीचे चरित्र वाचतो किंवा ऐकतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्या व्यक्तीला सुखशांती प्राप्त होते. पुढे नारदांनी प्रश्न केला, हे परमपिता ब्रह्माजी, आता तुम्ही सांगा की गुणनिधी सारख्या महापापी मनुष्याला भगवान शिवांनी कुबेराचे पद का आणि कसे दिले? हे प्रभू, कृपया मला ही कथा सांगा. त्यावर ब्रह्माजी म्हणाले, नारद, शिवलोकातील सर्व दैवी सुखांचा उपभोग घेतल्यानंतर आणि उमामहेश्वरांचे दर्शन केल्यावर पुढील जन्मामध्ये तो कलिंग देशाचा राजा अरिंदम यांचा पुत्र झाला. त्याचे नाव दम होते. लहानपणी दमाची भगवान शंकरांवर अपार भक्ती होती. तो सदैव भगवान शंकरांच्या सेवेमध्ये मग्न असे. तो इतर मुलांसोबतही शिवभजन गात असे. लहान असतानाच वडील अरिंदम यांच्या निधनानंतर दम यांना गादीवर बसवण्यात आले. राजा दमाने सर्वत्र शिवभक्तीचा आणि शिवधर्माचा प्रचार करायला सुरुवात केली. त्याची भगवान शिवांवर अनन्य भक्ती होती. त्यांनी आपल्या राज्यात राहणाऱ्या सर्व ग्रामप्रमुखांना शिवमंदिरामध्ये दीपदान करणे बंधनकारक असल्याचे आदेश दिले. आपल्या गावाच्या आजूबाजूच्या सर्व पाड्यांमध्ये नेहमी दिवे लावावेत. राजा दम याने आयुष्यभर शिवधर्माचे पालन केले आणि अशा रीतीने एक महान पवित्र आत्मा त्याला म्हटले गेले आहे. त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर तो अलंकापुरीचा स्वामी झाला. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, भगवान शंकरांची आराधना आणि उपासना केल्याने उत्तम फल प्राप्त होते. दीक्षितांचा पुत्र गुणनिधी, जो पूर्ण अधर्मी होता, याला शिवकृपेने दिक्पाल पद मिळाले. आता मी तुला भगवान शिवाशी असलेल्या त्याच्या मित्रतेबद्दल बोलतो. नारदा, फार पूर्वी माझा पुत्र पुलस्त्य यापासून विश्रवाचा जन्म झाला आणि कुबेर हा विश्रवाचा मुलगा. पूर्वी त्याने अत्यंत कठोर तपश्चर्या केली आणि विश्वकर्मांनी रचलेल्या अलंकापुरीचे राज्य उपभोगले. मेघवाहन कल्पाच्या प्रारंभी त्यांनी कुबेराच्या रूपाने कठोर तपश्चर्या सुरू केली आणि भगवान शिवांनी प्रकाशित केलेल्या काशीपुरीला गेला आणि आपल्या मनातील रत्नजडित दिव्यांनी 11 रुद्रांना प्रज्वलित केल्यानंतर त्याने मोठ्या भक्तिभावाने भगवान शंकरांची आराधना सुरू केली. तेथे त्याने शिवलिंगाचा अभिषेक केला. उत्तमोत्तम फुलाने शिवलिंगाची पूजा केली. कुबेर मनापासून तपश्चर्या करीत होता. त्याच्या संपूर्ण शरीरामध्ये फक्त हाडांचं सांगाड आणि त्वचा उरली होती. अशा प्रकारे त्यांनी 10,000 वर्ष तपश्चर्या केली. त्यानंतर भगवान शिव आपल्या दिव्य शक्ती उमा यांच्यासह कुबेराकडे गेले.
अलकापती कुबेर मन एकाग्र करून शिवलिंगासमोर तपश्चर्येमध्ये तल्लीन झाले होते. भगवान शिव म्हणाले, हे कुबेर, तुझी भक्ती आणि तपश्चर्येने मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या इच्छेनुसार तुम्हाला काहीही मागणी मागू शकतो. हे ऐकताच कुबेराने डोळे उघडले आणि समोर भगवान शिवांना उभे असलेले पाहून, त्यांचे सूर्यासारखे तेज, त्यांच्या डोक्यावरती तो चंद्रमा पाहून त्याचे डोळे विस्फारले आणि त्याने लगेच डोळे मिटले. भगवान शिवाशी तो बोलला, देवा, माझ्या नेत्रांना शक्ती द्या, म्हणजे मला तुमचे पाय दिसू शकतील. कुबेराचे म्हणणे ऐकून भगवान शिवांनी कुबेराला आपल्या तलहाताने स्पर्श केला आणि त्याला दिव्य दृष्टी दिली. दिव्य दृष्टी मिळाल्यावर ते नेत्रामध्ये अश्रू घेऊन देवी उमाकडे पाहू लागले. ते विचार करू लागले की शिवांसोबत ही सौंदर्यवती कोण आहे. त्याने अशी कोणती तपश्चर्या केली की भगवान शिवांच्या कृपेने तिला त्यांचे सानिध्याने सौभाग्य प्राप्त झाले. तो सतत देवी उमाकडे पाहला. देवीला टक लावून पाहिल्याने त्याचा डावा डोळा फुटला. शिवजी माता उमेला म्हणाले, उमा, हा तुमचा मुलगा आहे. हे तुमच्याकडे क्रूरपणे पाहत नाही, तुमची दृढता जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा भगवान शिव कुबेराला म्हणाले, तुझ्या तपश्चर्येने मी खूप प्रसन्न झालो आहे. मी तुला वरदान देतो की तू सर्व खजिनेचा आणि गूढ शक्तींचा स्वामी होशील. सुब्रत, यक्ष आणि किन्नरांचा अधिपती होऊन संपत्तीचा दाता होशील. मी सदैव तुझ्याशी सख्य करेन आणि मी नेहमी तुझ्या जवळ राहीन, म्हणजे तुझ्या स्थानाजवळ अलंकापुरी राहीन. कुबेरा, आता तू तुझ्या आई उमा यांच्या चरणी नतमस्तक हो. ही तुझी माता आहे. ब्रह्माजी पुढे म्हणाले, नारद, अशा प्रकारे भगवान शिवदेवीला म्हणाले, हे देवी, तो तुमच्या मुलासारखा आहे. कृपया तुम्ही त्यावर कृपा करा. हे ऐकून देवी उमा म्हणाल्या, बस, तुझी शुद्ध भक्ती सदैव भगवान शिवांवर राहू. डावा डोळा नाहीसा झाला तरीही तू फक्त एक पिंगल डोळ्याने राहशील. महादेवांनी तुला दिलेले वरदान सुलभ आहे आणि माझ्या रूपाच्या मत्सरामुळे तू कुबेर या नावाने प्रसिद्ध होशील. कुबेरांना वरदान देऊन भगवान शिव आणि देवी उमा त्यांच्या निवासस्थानी गेले. अशा प्रकारे भगवान शिव आणि कुबेर यांची मैत्री झाली आणि ते अलकापुरीजवळ कैलास पर्वतावर राहू लागले. नारदजी पुढे म्हणाले, ब्रह्माजी, तुम्ही धन्य आहात. ही अमृत कथा तुम्ही मला दयाळूपणे सांगितली. निश्चितच शिवभक्ती दुःख दूर करून सर्व सुख प्रदान करणारी आहे. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, कैलास पर्वतावरील कुबेराच्या तपश्चर्येमुळे तेथे भगवान शंकराचे आगमन झाले. कुबेराला वरदान देणारे विश्वेश्वर शिव जेव्हा निधिपती होण्याचे वरदान देऊन अंतर्धान पावले, तेव्हा त्यांना वाटले की ब्रह्माजींच्या कमळापासून उत्पन्न झालेल्या आणि संहारक असलेल्या माझ्या रुद्र रूपामध्ये मी कैलास पर्वतावर वास करेन. शिवांच्या इच्छेने कैलासाला जाण्याची इच्छा असलेल्या रुद्रदेवाने आपले ढोल नगारे जोरजोरात वाजवायला सुरुवात केली. तो आवाज उत्साहवर्धक होता. डमरूचा तो आवाज तिन्ही जगामध्ये गुंजत होता. त्या आवाजामध्ये श्रोत्यांना त्यांच्याकडे येण्याचा आग्रह होत असे. तो डमरुनाद ऐकून ब्रह्मा, विष्णू इत्यादी सर्व देव, ऋषी, वेदशास्त्र जाणणारे सिद्ध लोक अतिशय उत्तेजित होऊन कैलास पर्वतावर जात. भगवान शिवांचे पार्षद आणि गणपाल जिथे होते तिथे कैलास पर्वतावर पोचायचे. याबरोबर स्वतः शिवजी आपले लाखो लाखो भयंकर भूतप्रेतांसह असंख्य गणांच्या संख्येने तेथे पोहोचायचे. सर्व गणपाल हजारो शस्त्रांनी सज्ज होते. त्यांच्या मस्तकावर कोफरे होते. सर्व चंद्रचूड, नीलकंठ आणि त्रिलोचन होते. त्यांना हार, कुंडली, केयूर, मुकुट यांनी सजवले होते. भगवान शिवानी विश्वकर्माला कैलास पर्वतावर निवास बांधण्याची आज्ञा केली. स्वतःसाठी आणि भक्तांना राहण्यासाठी योग्य निवास तयार करण्याचे आदेश दिले. विश्वकर्मांना परवानगी मिळताच तेथे अनेक प्रकारची सुंदर निवासस्थाने तयार करण्यात आली. एका शुभ मुहूर्तावर ते तेथे दाखल झाले आणि या शुभ मुहूर्तावर ब्रह्मा, विष्णू यांच्यासह सर्व देव, ऋषी आणि सिद्धांनी शिवजी आणि या माता उमा यांचा अभिषेक केला. वेगवेगळ्या प्रकारे त्यांची पूजा केली, स्तुती केली. त्यावेळी आकाशामध्ये फुलांचा वर्षाव झाला होता. यावेळी सर्वत्र शिव आणि देवी उमा
यांचा जयघोष होत होता. सर्वांच्या स्तुतीने प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांना त्यांच्या इच्छेनुसार वरदान दिले. त्यानंतर भगवान शंकरांची आज्ञा घेऊन सर्व देवता आपापल्या निवासस्थानी गेले. भगवान शंकरांची आज्ञा मिळाल्यावर कुबेरही अलकापुरीला गेले. त्यानंतर भगवान शंभू तिथे राहू लागले. योग साधनेमध्ये ते मग्न होऊन ध्यानामध्ये तल्लीन असायचे. तेथे काही काळ एकटे राहिल्यानंतर त्यांच्या पत्नी म्हणून दक्षकन्या देवी सती त्यांना प्राप्त झाल्या. देवर्षी नारद आता रुद्र तिथे देवी सतीसोबत आनंदाने राहू लागले. हे नारद, अशा प्रकारे मी तुला भगवान शिवांच्या रुद्र अवताराची कथा सांगितली. त्यांच्या कैलास आगमनाचीही कथा सांगितली. त्याचबरोबर भगवान शिव आणि कुबेर यांच्यातील सख्यपणाचीही कथा सांगितली. तिन्ही लोकांचे सुख देणारी आणि इच्छित फळ देणारी त्यांची भक्ती आहे. जो कोणी एकाग्रतेने ही कथा ऐकतो, वाचतो, त्याला या संसारामध्ये सुखप्राप्ती होऊन अंतिम मोक्ष प्राप्त होतो. नारदजींनी ब्रह्माजींचे आभार मानले आणि स्तुती केली. ते म्हणाले, हे प्रभू, तुम्ही मला ही अमृत कथा सांगितली. तुम्ही मोठे विद्वान आहात. तुम्ही सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात. मी तुमचा ऋणी आहे की तुम्ही मला अद्भुत शिवचरित्र सांगितले. हे प्रभू, मी तुम्हाला वारंवार नमन करतो. आणि श्रोतेहो, याचबरोबर शिवपुराण, रुद्रसंहिता आणि यामधील खंड पहिला या ठिकाणी समाप्त होत आहे. उद्याच्या भागामध्ये आपण रुद्रसंहितेतील द्वितीय खंड पाहूयात. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील भागामध्ये दिव्य शिवकथेसोबत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. ओम नमः शिवाय.